नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 यामधील प्रकरण 7वे महत्त्वमापन याचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आज आपण वर्तुळखंड म्हणजे काय हे जाणून घेणार आहोत. या घटकाची माहिती करून घेणार आहोत. चला तर मग आता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. इथे बघा, आता तुम्हाला आकृती 7.37 मध्ये एक वर्तुळ दिसत आहे ज्याचा केंद्रबिंदू O आहे. या वर्तुळामध्ये एक विशाल वर्तुळ खंड आहे जो AYB असा दाखवलेला आहे आणि एक लघु वर्तुळखंड आहे जो AXB असा दाखवलेला आहे. ही आहे AB. ही काय आहे? AB या जीवेने या वर्तुळाचे दोन भाग तयार केलेले आहेत. तर वर्तुळखंड म्हणजे काय त्याची व्याख्या बघा. वर्तुळखंड म्हणजे जीवा व संगत वर्तुळ कंस यांनी मर्यादित केलेला भाग होय. म्हणजे आता ही जीवा आणि त्याने संगत वर्तुळ कंस म्हणजे हा AXB यांनी मर्यादित केलेला भाग म्हणजे काय असतो? वर्तुळखंड असतो. आता लघु वर्तुळखंडाची व्याख्या बघा. जीवा व लघु वर्तुळ कंस यांनी मर्यादित केलेल्या भागास लघु वर्तुळखंड म्हणतात. आकृतीत वर्तुळखंड AXB हा लघु वर्तुळखंड आहे आणि हा जो AYB आहे हा काय आहे? विशाल वर्तुळखंड आहे. तो काय आहे? जीवा व विशाल वर्तुळ कंस यांनी मर्यादित केलेल्या भागास विशाल वर्तुळखंड म्हणतात. आकृतीत वर्तुळखंड AYB हा विशाल वर्तुळखंड आहे. म्हणजे जीवेने वर्तुळाचे जे दोन भाग तयार होतात त्यामध्ये एक असतो विशाल वर्तुळखंड आणि एक असतो लघु वर्तुळखंड. आणि इथे आहे अर्धवर्तुळखंड म्हणजे व्यासामुळे तयार होणाऱ्या वर्तुळखंडाला अर्धवर्तुळखंड म्हणतात. म्हणजे आता इथे ही जीवेने दोन भाग झालेत. तसेच जर ह्या केंद्रबिंदूमधून वर्तुळाच्या जर हा जर व्यास गेला म्हणजे जो जीवेतून केंद्रबिंदूतून जी जीवा जाते तिला आपण व्यास म्हणतो. मग या व्यासामुळे जे दोन वर्तुळखंड तयार होतात त्याला काय म्हणतात? अर्धवर्तुळखंड. आता इथे बघा, वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ आपल्याला बघायचं आहे. आकृती 7.38 मध्ये हा काय आहे? O केंद्रबिंदू असलेला वर्तुळ आहे. PXQ हा लघु वर्तुळखंड आहे आणि PYQ हा काय आहे? विशाल वर्तुळखंड आहे. आता इथे आकृती 7.39 मध्ये लघु वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ कसे काढता येईल? तर आता वर्तुळ केंद्र O पासून OP आणि OQ दोन त्रिज्या काढूयात. म्हणजे काय केलेले आहेत? या हा PQ काय आहे? या वर्तुळाची जीवा आहे आणि त्या जीवेला OQ आणि OP यांनी या त्रिज्यांनी जोडलेला आहे दोन बिंदूंवर, P आणि Q बिंदूवर. मग तुम्हाला वर्तुळ पाकळी O'-PXQचे क्षेत्रफळ काढता येते. तसेच त्रिकोण OPQचे क्षेत्रफळही काढता येते. वर्तुळ पाकळीच्या क्षेत्रफळातून त्रिकोणाचे क्षेत्रफळ वजा केले की वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ मिळेल. म्हणून वर्तुळखंड PXQचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळ पाकळी O'-PXQचे क्षेत्रफळ वजा त्रिकोण OPQचे क्षेत्रफळ θ/360 गुणिले πr वर्ग वजा त्रिकोण OPQचे क्षेत्रफळ. विधान क्रमांक 1. आकृतीत त्रिकोण OPQ मध्ये रेख PT हा बाजू OQ वर टाकलेला लंब आहे. काटकोन त्रिकोण OTP मध्ये sin θ बरोबर PT/OP म्हणजे हा PT/OP म्हणून PT बरोबर OP गुणिले sin θ म्हणून PT बरोबर R sin θ कारण OP बरोबर R म्हणजे त्रिज्या आहे. म्हणून त्रिकोण OPQचे क्षेत्रफळ 1/2 गुणिले पाय गुणिले उंची म्हणून 1/2 गुणिले OQ गुणिले PT म्हणून 1/2 गुणिले R गुणिले R sin θ म्हणून 1/2 गुणिले R वर्ग sin θ. समीकरण नंबर 2. आता समीकरण 1 आणि 2 वरून वर्तुळखंड PXQचे क्षेत्रफळ बरोबर θ/360 गुणिले πr वर्ग वजा 1/2 R वर्ग sin θ. आता हा R वर्ग इथे कॉमन काढला म्हणून इथे काय राहिलं? θ पाय किंवा पाय θ/360 वजा साईन हा साईन हा एकाला गुणिले झाला म्हणून sin θ/2. आपण लघु
कोणांचीच साईन गुणोत्तरे शिकलो आहोत, म्हणून थिटा हे माप 90 किंवा त्यापेक्षा कमी असतानाच हे सूत्र वापरता येईल, हे लक्षात घ्या. आता आपण सोडवलेली उदाहरणे जी आहेत, आत्ता ह्या जे सूत्र आपण शिकलो त्या सूत्रावरती पुस्तकात सोडवलेली उदाहरणे ती बघू. उदाहरण क्रमांक 1. आकृतीत कोन AOB बरोबर 30 अंश, म्हणजे हा जो वर्तुळ आहे केंद्रबिंदू O असलेला, आकृती आहे 7.40. त्यामध्ये हा जो AOB कोन आहे हा किती दिलेला आहे इथे 30 अंश आहे. ही OA काय दिलेली आहे 12 सेंटीमीटर. तर लघु वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ काढा आणि इथे त्यांनी पायची किंमत 3.14 आपल्याला घ्यायला सांगितलेली आहे. आता ह्या बिंदूपासून OB वरती एक लंब टाकलेला आहे किंवा हा त्रिकोण केलेला आहे आपण. P हा काय आहे 90 अंशाचा कोन आहे. मग आता इथे रीत 1 बघा. R बरोबर 12, थिटा बरोबर 30 अंश, पाय बरोबर 3.14. वर्तुळ पाकळी O'AXBचे क्षेत्रफळ आपण आधी आता काढून घेऊ. याचे थिटाचे 360 गुणिले पाय r वर्ग किमती ठेवल्या त्या सूत्रामध्ये. उत्तर आलं 68 चौरस सेंटीमीटर. आता आपल्याला काय काढायचं आहे, एरिया ऑफ ट्रायंगल OAB या त्रिकोणाचा आपल्याला एरिया म्हणजे क्षेत्रफळ काढायचं आहे. तर त्यासाठी 1/2 पाय r वर्ग गुणिले साइन थिटा हे सूत्र घेतलं, त्यामध्ये किमती ठेवल्या. उत्तर आपल्याला आलेलं आहे 36 चौरस सेंटीमीटर. वर्तुळखंड AXBचे क्षेत्रफळ वर्तुळ पाकळी O'AXBचे क्षेत्रफळ वजा एरिया ऑफ ट्रायंगल OAB 37.68 वजा 36/1.68 चौरस सेंटीमीटर. एवढं उत्तर आपल्याला मिळालेलं. ही दुसरी रीत वापरून आपण उत्तर काढलेलं आहे. त्यामध्ये वर्तुळखंड AXBचं क्षेत्रफळ सूत्र वापरले r वर्ग चौकटी कंसात थिटा पाय किंवा पाय थिटाचे 360 वजा साइन थिटाचे 2 या सूत्रात किमती ठेवल्या. उत्तर आलं तेच उत्तर आले जे वरच्या पद्धतीत आलेलं आहे 1.68 चौरस सेंटीमीटर. उदाहरण क्रमांक 2. आकृती 7.41. P हा केंद्रबिंदू आहे वर्तुळाचा. AXB ही काय आहे हा आहे लघुवर्तुळखंड. P केंद्र असल्या वर्तुळाची त्रिज्या म्हणजे ही AP 10 सेंटीमीटर आहे. जीवा ABने वर्तुळ केंद्राशी काटकोन केलेला असल्यास लघु वर्तुळखंडाचे व विशाल वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ काढा. पाय बरोबर 3.14 म्हणजे हा P काय आहे 90 अंशाचा कोन आहे थिटा. त्या दिलेल्या आपण किमती लिहून घेतल्या. वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ थिटाचे 360 गुणिले पाय r वर्ग किमती ठेवल्या. उत्तर आलं 78.5. आता त्रिकोण एरिया ऑफ त्रिकोण APB 1/2 गुणिले पाय गुणिले उंची बरोबर 50 चौरस सेंटीमीटर. लघु वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ वजा त्रिकोणाचे क्षेत्रफळ ह्या ज्या किमती आपल्याला मिळाल्या त्या ठेवल्या आणि उत्तर आलं 28.5 चौरस सेंटीमीटर. विशाल वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा लघु वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ 3.14 गुणिले 10चा वर्ग वजा 28.5. उत्तर आलं 285.5 चौरस सेंटीमीटर. उदाहरण क्रमांक 3. आकृती बघा इथे 7.42. हा सुसम षटकोन आहे, ते परिवर्तुळ आहे. त्याची आपल्याला काय करायचे, क्षेत्रफळ आतील भागाचं क्षेत्रफळ काढायचे. तर 14 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळात एक सुसम षटकोन अंतर्लिखित केलेला असल्यास षटकोनाच्या बाहेरील व वर्तुळाच्या आतील भागाचे क्षेत्रफळ काढा. मग आता सुसम षटकोनाची बाजू बरोबर सुसम षटकोनाच्या परिवर्तुळाची त्रिज्या, म्हणून सुसम षटकोनाची बाजू 14 सेंटीमीटर. इथे त्यांनी आपल्याला पाय दिलेला आहे 22/7 वर्गमुळात 3 बरोबरची किंमत 1.732. सुषम षटकोनाचे क्षेत्रफळ 6 गुणिले 3 वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग यामध्ये किमती ठेवल्या. म्हणजे बाजू काय आहे 14 मग तिचा वर्ग. मग हे सगळं सोडवल्यावर आपल्याला उत्तर येतं 509.208 चौरस सेंटीमीटर. वर्तुळाचं क्षेत्रफळ पाय r वर्ग किमती ठेवल्या 616 चौरस सेंटीमीटर.
षटकोनाच्या बाहेरील वर्तुळाच्या आतील भागाचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा सुषम षटकोनाचे क्षेत्रफळ 616 वजा 509.208 म्हणून 106.792 चौरस सेंटीमीटर.